गावी आलं ना की गावाकडचा दिवस ना पटकन निघून जाते तो. 2 दिवस होते ते पण ना कसे निघून गेलेत ना काहीच काय समजलं नाही. इकडे आमच्या आवळीला भरपूर सारी पानं लागली होती. लक्षच काय केलं नाही हो इकडे 2 दिवस होते पण. चला म्हटलं आज लक्ष गेले तर म्हटलं आपण आवळ तरी करूया. सासूबाईंनी भरपूर अशी पानं काढून घेतली मग आणि त्या डायरेक्ट ना खालून अशा कापून घेतात म्हणजे कसं परत ना पानाला पण फुटत जातं. इकडे आवळी तिने थापायला घेतली. आता लागलीच म्हणलं इथनं करून घेऊन जायची कारण आम्ही ना इथनं लेट निघतो आणि परत कधी कधी रोडला ट्रॅफिक लागतं. तिथं पोहोचायचं 10-9 तरी वाजतात आम्हाला आणि तिथनं पुढे ते कधी जेवण करायचं आणि कधी खायचं. त्यापेक्षा म्हटलं 2 भाकरी आणि आळूवडी म्हणजे आपली लागली इथनं करून घेऊन जायचं आणि आपलं निवांतपणे आपलं तिथं गेल्यानं जेवायला मोकळी हो. ह्यांना म्हटलं पहिलं आरसा पॅकिंग करून घ्या नाहीतर म्हटलं धक्काबुक्कीत ना माझा आरसा फुटून जायचा व सामान भरायच्या. भरपूर वरून पेपर टाकले आणि मग आरसा पॅकिंग करून घेतला. मग मी मंदिरामध्ये आले. आता मागच्या येणं जायच्या आदल्या दिवशी मला ना स्वामींची पूजा करायला भेटली होती कारण त्याची सासूबाईंचा दिवस होता पूजेचा आणि बरोबर जायच्या दिवशीच ना आज त्यांचा पूजेचा दिवस होता. चला म्हटलं दोन्ही पण वेळेस ना पूजा करायला भेटली. आता मागच्या त्यांनी सांगितले कशी पूजा करायची त्यामुळे काय असं अवघड नाही वाटलं. पटकन मस्त अशी ना मी पूजा वगैरे करून घेतली. आता असं म्हणतात जोवर देवाच्या मनात येत नाही ना तोपर्यंत आपण तिथपर्यंत जात नाही. ह्याच्या अगोदर मी भरपूर वेळा गावी आले होते पण मला पूजा पण करायला भेटते नाही आणि आरती पण मला भेटली नव्हती. पूजा वगैरे करून आली. चला म्हटलं आपण शेवगा तरी काढूया. आता भरपूर सारी भाजी मामाने आणली होती बाजारातनं पण आमच्या शेवग्याला भारी चव आहे. शेंगा पण जरा आल्या होत्या. चला म्हटलं आपण काढूया तरी. मी इकडे घेतली पिशवी भरायला. आता भरपूर सारी तर भाज्या आणल्या होत्या मग त्या घेतल्या भरायला. तर माझं पिल्लू कसं बघा मध्ये मध्ये करते लागलीच मग आपली बॅग पण भरून घेतली. पहिले मग आमची औषधं भरून घेतली हो. मग वडी चांगली उकडली होती मग ती तळायला घेतली. डायरेक्ट अशी मी तळूनच करतो छान लागते. मग काय सगळं आवरलं आणि डायरेक्ट मग आम्ही निघालो जाण्यासाठी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.